सर आता जसं तुम्ही म्हटलं हॅझार्ड प्लॅनिंग किंवा बकाल जे डेव्हलपमेंट वाढते, तर सर संभाजीनगर मधलं वातावरण तसं बऱ्याचदा थोडं नाजूक असतं, स्फोटक असतं. आता सर तुम्हाला माहितीच असेल, काल MIM पक्षाचा पण काही राडा झाला, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर देखील काही तोडफोड झाली. तर सर मला एक दोन उत्तरं अपेक्षित आहे आपल्याकडून, की ॲज अ शिस्तप्रिय गृहमंत्री म्हणून आपण कसं पाहतात आणि ॲज अ राजकीय एक नेते म्हणून आपण ह्या घटनेकडे कसं पाहतात? माझ्यातला नेता आणि गृहमंत्री काही फार वेगळा नाही आहे. मी तुम्हाला एकच सांगतो की, आणि हे यापूर्वी देखील मी बोललोय, कुठल्याही शहराचा आर्थिक विकास तेव्हाच होतो जेव्हा त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था असते आणि त्या शहरात शांती असते. यापूर्वी 2 वेळा ज्यावेळी या शहरामध्ये दंगल किंवा दंगल सदृश परिस्थिती झाली, त्यातनं कुठेतरी इन्व्हेस्टर्सच्या मनावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून शहरांमध्ये कायद्याचंच राज्य असलं पाहिजे, त्या ठिकाणी सौहार्द असला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी आज FDI आपल्याकडे येतोय, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आपल्याकडे येतोय, हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टर येत असताना त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कसा आहे, तिथली इकोसिस्टीम काय, या सगळ्या गोष्टी तो पाहतो. तिची पास्ट हिस्ट्री काय हे देखील तो पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी, किंवा मध्यंतरीच्या काळात आम्ही काही लोकांवर कारवाई केली की जे MIDC मध्ये लोकांना ब्लॅकमेल करायचे, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अनरेस्ट उभे करायचे, या सगळ्या गोष्टींमुळे शहर मागे जातं. आणि म्हणून माझं अतिशय स्पष्ट मत आहे, कायद्याचंच राज्य असलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना ठेचलंच पाहिजे. बिलकुल सर. सर पण आता जसं आता म्हणजे MIMचा मी विषय काढला, ऍक्च्युली राजकीय विषय होतं, पण अकोटमध्ये झालंय त्याचं काय, त्याच्याविषयी बघा, पहिली गोष्ट तर अकोटमध्ये काय घडलंय हे सांगतो की, अकोटमध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती. आमचा नगराध्यक्ष आला आणि तिथे खाली त्यांचे आणि आमचे नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये काही MIMचे नगरसेवकही जोडून घेतले, 4 नगरसेवक, आणि त्या युतीत त्यांना प्रवेश दिला. त्यामुळे टेक्निकली त्यांचा आमच्यासोबतही त्यांची युती झाली. ही खालच्या स्तरावरच झाली. पण आमची भूमिका स्पष्ट आहे, काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही. MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण MIMशी युती करणार नाही. म्हणजे सर हे प्रश्न ऍक्च्युली तरुण वोटर्स कडून आलेले प्रश्न आहेत. करेक्ट आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे ही एम्ब्रेसमेंटच आहे आमच्याकरता की खालच्या स्तरावरही टेक्निकली का होईना पण आमच्याशी ती युती जर कोणी दाखवली, एम्ब्रेसमेंट आहे आणि हे सहनच नाही होऊ शकत. सर आता संभाजीनगर मधली जी निवडणूक आहे ती नेहमी बाण किंवा खान, म्हणजे बाण की खान याच्यावरच व्हायची. आतापर्यंतचा इतिहास होता. शिवसेना तेव्हा सोबत होती, आता सध्या युती नाही आहे आपली. याच्यावर भाजपचा म्हणजे आता नवीन नारा आता आम्ही काय म्हणून घ्यायचं? नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खान, राखू भगव्याची शान. क्या बात है. त्यामुळे बघा, मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे. मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती. त्यामुळे आमच्याकडे कसं आहे, नेतृत्वाने सांगितलं की विषय संपला. इथे अनफॉर्च्युनेटली शिवसेनेमध्ये काही गट होते आणि त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की दुसरा नेमका त्या प्रस्तावात काहीतरी काढायचा आणि सांगायचा हे नाही, आम्हाला हे पाहिजे. असं 4-5 वेळा झाल्यानंतर मी प्रत्येक वेळी त्यांना सांगायचो की चला, त्यांनी म्हटलं नव्याने प्रस्तावावर म्हणजे आता मंत्री संजय शिरसाट जी आहेत त्यांच्याशी मी अनेक वेळा बोललो.
त्यांनी मान्यता दिली अनेक वेळा की ठीक आहे, हे करून हे करा. यांना सांगायचं चला हा वॉर्ड नाही हा वॉर्ड देऊन टाका, चला सिटिंग असला तरी एक देऊन टाका. पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे. इथे तुटायला नको होती. पहिल्यांदाच आपण निवडणुकीला छत्रपती संभाजीनगर म्हणून जातोय आणि मी तर आमच्या लोकांना सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय. आपल्याला शेवटी एक लार्जर अशा प्रकारचा इंटरेस्ट पाहायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. पण याचा अर्थ काय आम्ही शत्रू नाही आहोत. आम्ही आता या निवडणुकीमध्ये ही लढत आमची मैत्रीपूर्णच आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असेल आणि आमच्या मागे मागे आमचे मित्र असतील. ते काही म्हणजे कुठेतरी जातील आणि अल्टिमेटली काय आहे की शेवटी ज्यावेळी भगव्याचा विषय येईल त्यावेळी आम्हाला विचार तर करावाच लागेल. आता तर आमचा प्रयत्न हा आहे की एकट्या आमच्या भरोशावर आम्ही पूर्ण या ठिकाणी बहुमत मिळवू. पण ठीक आहे, ते मिळालं तरीही आणि नाही मिळालं तरीही आम्ही काही आमच्या मित्रांना किंवा जे भगव्याची पाठराखण करतील ते कुठलेही पक्ष असो त्यांना आम्ही सोडणार नाही.